नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपाय आणि लक्ष्मी मातेची सेवा। आणि ही सेवा आपल्याला करायची आहे श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारी, म्हणजेच 30 ऑगस्ट 2024 रोजी शुक्रवारी। या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि हा आपल्या श्रावणातला शेवटचा शुक्रवार आहे आणि या दिवशी ही सेवा केल्याने लक्ष्मी माता आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे। तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवघरात दिवा लावून लक्ष्मी मातेला मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक वगैरे झाल्यानंतर पंचोपचारे लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे। आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सुद्धा सेवा करून घ्यायची आहे। आता धूप दीप आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि लक्ष्मी मातेला मनोमन प्रार्थना करायची आहे। लक्ष्मी मातेला आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माता, मी आज माझ्या घरामध्ये तुझं कुमारिका कन्येच्या स्वरूपामध्ये पूजन करणार आहे। तरी तू माझ्या घरी ये आणि तुझ्या कृपेने माझं घर आनंदाने आणि समृद्धीने भरून जाऊ दे। तुझी कृपा अशीच आमच्यावरती राहू दे आणि आमच्या घरामध्ये तुझ्या कृपेने सुख समृद्धी शांती आणि पैशांची भरभराट राहू दे। तर अशी प्रार्थना आपल्याला लक्ष्मी मातेला करायची आहे आणि तिला आवाहन करायचं आहे आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये तिची कृपा प्रस्थापित करण्यासाठी। आणि एवढं बोलून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेच्या जवळपासच्या मंदिरामध्ये जायचं आहे। जाताना आपल्याला सोबत एक गुलाबाचं फूल, फक्त एक गुलाबाचं फूल घेऊन जायचं आहे। कमळाचं फूल मिळालं तर अतिशय उत्तम, पण कमळाचं फूल शक्यतो मिळत नाही, पण गुलाबाचं फूल घेतलं तरीही चालेल। एक गुलाब घेऊन जायचं आहे लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये आणि तिथे लक्ष्मी मातेच्या चरणांवरती गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे आणि आपली जी काही पैशांसंबंधीची अडचण असेल किंवा कोणताही त्रास असेल तो आपल्या लक्ष्मी मातेला आपण विनंती करून सांगायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे। अशा पद्धतीने घरी आल्यानंतर दिवसभरात आपल्याला स्वयंपाकाची तयारी करून घ्यायची आहे, जी काही असेल ती, कारण संध्याकाळच्या वेळेला आपल्याला एका कुमारिकेला घरी जेवणासाठी बोलवायचं आहे आणि ते कशा पद्धतीने बोलवायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगते। तर आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी लोकांच्या घरामध्ये जर लहान मुली असतील तर त्यातल्या एका मुलीला फक्त आपल्याला घरामध्ये आमंत्रण द्यायचं आहे जेवणासाठी। तर जर कोणी तुम्हाला कुमारिका मिळतच नसेल तर घरातील एखादी आपल्या मुलगी असेल किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाची मुलगी असेल ती सुद्धा आपल्याला लक्ष्मी माता स्वरूप म्हणून चालणार आहे। तर ती मुलगी आल्यानंतर आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तिला घरामध्ये बोलवायचं आहे। तिला घरामध्ये डायरेक्ट घ्यायचं नाही आहे, तिला बाहेरच उभा करायचं आहे। तर तिचे पाय आपल्याला ताटलीमध्ये धुवून घ्यायचे आहेत। पाय धुवून झाल्यानंतर तिच्या पायांना पुसून झाल्यानंतर आपल्याला तिला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। फुले अक्षदा असतील तर त्यासुद्धा आपल्याला लक्ष्मी स्वरूप समजून आपल्याला त्या मुलीच्या पायावरती अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर आरतीचं ताट तयार ठेवायचं आहे आणि तिला माता स्वरूप मानून आपण आरती करून घ्यायची आहे। आरती करून तिला ओवाळणी करायची आहे, हळदी कुंकू तिच्या कपाळावरती लावायचं आहे आणि नंतर तिला अतिशय प्रसन्न मनाने आणि प्रसन्न भावनेने आतमध्ये घ्यायचं आहे। आतमध्ये घेतल्यानंतर तिला खाली बसवायचं नाही आहे, तिला बसण्यासाठी काहीतरी आसन द्यायचं आहे आणि बसल्यानंतर आपण तिला खाली डोकं टेकून नमस्कार करून घ्यायचा आहे। नमस्कार करत असतानासुद्धा तिला एक विनंती करायची आहे, हे माते, माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या मी तुझ्यावरती सोपवलेल्या आहेत। आता तूच यातून मला मार्ग दाखव, माझ्या अडचणी दूर कर आणि माझे दुःख दूर कर। आणि असं करून तिला अतिशय अंतःकरणापासून नमस्कार करून घ्यायचा आहे। जणू काय माता लक्ष्मी आपल्या समोर बसलेली आहे अशा पद्धतीने आपण नमस्कार करायचा आहे, तिला विनवणी करायची आहे। हे सगळं झाल्यानंतर आपण तिला जेवणाचं ताट करायचं आहे आणि तिला जेवू घालायचं आहे। अतिशय प्रेमळ भावनेनं आणि मनातून हृदयापासून आपण तिला ते जेवण वाढायचं आहे आणि जेवणा अगोदर आपण तिला सर्वात अगोदर खिरीचा प्रसाद नैवेद्य म्हणून द्यायचा आहे आणि तो नैवेद्य तिने सर्वात आधी खाल्ला पाहिजे, कारण लक्ष्मी मातेला सर्वात प्रिय खिरीचा प्रसाद आहे। खीर ही लक्ष्मी मातेला अतिप्रिय आहे आणि तोच नैवेद्य लक्ष्मी मातेला आवडतो।
म्हणून खीर सर्वात आधी आपण त्या मुलीला खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर आपण जो काही स्वयंपाक केलेला असेल तो स्वयंपाक तिला वाढायचा आहे। तिला जेवढं हवं आहे, जशा पद्धतीने हवं आहे तशा पद्धतीने आपण तिला जेवू घालायचं आहे आणि तिचे खूप लाड पुरवायचे आहेत। आणि जाण्याच्या वेळेला तिच्या हातामध्ये आपण एक गुलाबाचं फूल द्यायचं आहे आणि एक फळ, कोणतंही फळ असू दे, केळी असेल तरी चालेल, सफरचंद असेल तरी चालणार आहे, कोणतंही एक फळ तिला भेट म्हणून द्यायचं आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर परत एकदा जाताना तिला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि आपली जी काही अडचण आहे, जणू काही आपण लक्ष्मी मातेलाच आपली अडचण सांगतो आहे अशा पद्धतीने तिला नमस्कार करून तिला अडचण सांगायची आहे आणि नंतर तिची आनंदाने पाठवणी तिच्या घरी करायची आहे। आणि यामुळे आपल्या घरामध्ये खरोखर लक्ष्मी माता आलेली आहे आणि तिने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रसन्न होते। तिचा एवढा मानपान केलेला बघून लक्ष्मी माता आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या मनोकामना पूर्ण करते 100%। तर कुणाच्याही घरामध्ये काहीही अडचण असू देत, आपण अशा पद्धतीने श्रावणाच्या शुक्रवारी ही सेवा, हा उपाय करायचा आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली उपाय आहे। या उपायाने माता लक्ष्मी आपल्या जे काही प्रगतीचे मार्ग असतील किंवा दारिद्र्याचे मार्ग असतील ते सुद्धा मोकळे करते आणि या पद्धतीने हा उपाय, ही सेवा लक्ष्मी मातेची प्रत्येकाने श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारी आपल्या घरामध्ये करायची आहे। त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन जी काही आपली अडलेली कामे असतील ते नक्कीच पूर्ण करणार आहे आणि विश्वासाने जर हा उपाय केला तर खरंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आलेचा जो काही आनंद आहे तो सुद्धा येणार आहे। तर हा होता छोटासा उपाय, लक्ष्मी आपल्या घरामध्ये आमंत्रित कशी करायची आणि याबद्दल माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे। माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।